मुंबईत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू असतानाच त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वसमत शहरातही उपोषण सुरू करण्यात आलं आहे। वसमत नगर परिषदेचे माजी नगरसेवक रविभाऊ वाघमारे यांनी वसमत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। रविभाऊ वाघमारे यांच्या या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी विविध संघटना, विविध पक्षांचे नेते मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यामध्ये एकजुटीचं वातावरण निर्माण झालं असून आता वसमत मध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा हा तीव्र झाल्याचं दिसतंय। उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले नेते मंडळी आणि नागरिक काय म्हणाले ते पाहूयात। आपल्या माध्यमातून सन्माननीय सरकारला सांगायचे की मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे 29 तारखेला मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले हे सगळ्या सर्वश्रुत आहे। त्याच अनुषंगानं ही या राज्यातली पहिली घटना असेल की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी वसमत येथे एक दलित समाजाचा आमचा बांधव या मागणीला समर्थन देण्यासाठी ही मागणी पूर्ण झाली पाहिजे अशा पद्धतीचं समर्थन देण्यासाठी स्वतः उपोषणाला बसून मागच्या 5 ते 6 दिवसापासून ही मराठा समाजाच्या बाबतीत समर्थनाची गोष्ट हे स्वतः घेऊन पुढे येऊन करतात हे वाखाणण्याजोगी गोष्ट आहे। आणि ही एक या सरकारला चपराक आहे की मागच्या 5-6 दिवसापासून हे सरकार मराठा समाजाला आणि समाजातल्या बांधवायला आमच्या तरुण पोरायला जे सरकार निगेटिव्ह आमच्या समाजाबद्दल तयार करण्याचा एक प्रयत्न करते। मागील 27 तारखेपासून आमचे संघर्ष योद्धा 29 तारखेपासून आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर जे उपोषण चालू केलेलं आहे त्या निमित्ताने आज आमचे चळवळीचे नेते, मातंग समाजाचे नेते आहेत रविकिरण वाघमारे यांनी वसमत तहसील येथे मराठा समाजाला उपोषण मिळावे यासाठी एक आंदोलन उपोषण चालू केलेले आहे। त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। कारण सरकारला हे लक्षात येणं झाले की मराठा समाजाला आरक्षण कशामुळे गरज आहे, पण मातंग समाजाचा हा माणूस असून सुद्धा यांच्या लक्षात आलं की खरंच आता जे शेतकरी आहेत, मराठा समाजातील शेतकरी आहेत ते अक्षरशः 10 एकर 15 एकर 20 एकर जमिनीहून अक्षरशः गुंठेवारी आलेत। त्यांना शेतीमध्ये अजिबात काही म्हणजे उत्पन्न नाही, काही झिरो आहे, त्याच्यामुळं नोकरी नाही, त्याच्यामुळं आरक्षण गरजेचं आहे। त्याच्यामुळं आमचे उपोषणला इथं रविकिरण वाघमारे बसलेले आहेत, त्यांचे मी खरंच मनपूर्वक मनापासून मराठा समाजातर्फे मनपूर्वक त्यांचं आभार मानतो। आणि हिंगोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मी आज त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे। आणि सरकारना यामार्फत एवढंच सांगू इच्छितो की आता बस झालं गेलं, प्रस्ताविताचे नाव न सांगता तुम्ही आता मराठा समाजाला आरक्षण देऊन एवढंच मी विनंती करतो। धन्यवाद। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।